आज आपल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान असताना, तथागत बुद्ध असताना, सम्राट अशोक असताना, आज महापुरुषाची लाईन बॉम्बसेफने एवढी तयार केलेली आहे. त्या लाईनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला उभा राहून शोधावे लागते. एवढी महापुरुषाची लाईन आज बॉम्बसेफने तयार केलेली आहे. बॉम्बसेफने एक रणनीती केली होती, राजकीय रणनीती. 40-45 वर्षामध्ये आम्ही राजकारणामध्ये त्या देशाच्या सत्तामध्ये सहभागी होणार, म्हणून त्यांनी प्रत्येक जातीतला एक महापुरुष घेतला आणि त्या महापुरुषला मोठे केलं आणि त्यांच्या जातीमध्ये त्यांना तो महापुरुष दिला. असे करून त्यांनी महापुरुषाची लाईन लावलेली आहे. त्यांना वाटलं की आपण सर्व जातीचे महापुरुष तयार केले तर आपल्या त्या जाती आपल्याकडे येतील व आपण त्याचा फायदा राजकीय सत्तेसाठी करू, असं त्यांचं गणित होतं. जसं बीजेपीने 50 वर्षापूर्वी एक रणनीती केली होती की राम मंदिरच्या मुद्द्यावर आपण सत्तेवर येऊ. त्यांची रणनीती सक्सेसफुल झाली, पण बॉम्बसेफची रणनीती जाती जातीमध्ये महापुरुष तयार करून ती रणनीती त्यांची फेल गेली. त्यांनी जर प्रत्येक जातीमध्ये जाऊन जर बाबासाहेब आंबेडकर सांगितले असते, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे. ओबीसी असो, एसटी असो, एससी असो, सर्वांसाठी काम केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. सर्व स्त्रियांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे सांगण्याचं काम जर बॉम्बसेफनी केलं असतं तर आज ही त्यांची परिस्थिती झाली नसती. आज महापुरुष निर्माण केल्यामुळे बॉम्बसेफचं जे सत्तेचं गणित आहे ते फेल गेलेलं आहे. थोड्याफार प्रमाणात बॉम्बसेफने समाज जागृती केली, पण त्या समाज जागृतीचा त्यांना फायदा झाला नाही, कारण सर्व समाजाचे लोक त्यांच्याकडे आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी जर बाबासाहेब जर सांगितले असते सर्वांना तर त्यांचे फायद्याचे झाले असते. बॉम्बसेफला काही का होईना पश्चाताप होऊ असेल की आपण एवढे महापुरुष जे तयार केले, तयार करून आपल्याला राजकीय फायदा भेटला नाही. जरी ते बोलून दाखवित नसतील तरी त्यांच्या मनात तरी हे खदखदत असेल की आम्ही राजकीय बाबतीत सक्सेसफुल झालो नाही.